नमस्कार. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये बनवलेला आहे भेंडी मसाला किंवा दह्यातील भेंडीसुद्धा म्हणू शकता, ग्रेव्हीवाली भेंडीसुद्धा म्हणू शकता. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे, झटपट बनते. तुम्हाला जर वेगळा काही मेनू बनवायचा असेल तर बनवू शकता. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच पटकन सुरुवात करूया. पाव किलो भेंडी आहे, म्हणजे 250 ग्रॅम. तर धुवून पुसून घेतली. भेंडी कधी पण अशी पुसून घ्यायला हवी, म्हणजे ओली नसावी आणि अशी छान कोवळी बघून घ्यायची. तर आता आपल्याला हिला कट करून घ्यायचे. मस्त अशी चमचमीत आपण आज भाजी बनवायची. या अगोदर आपण दह्यातील हिरवी मिरचीची भेंडी, भरली भेंडी अशा रेसिपी पाहिलेल्या आहेत. आता आपण ही मसाला भेंडी बनवतोय. एकदम रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशीच बनवायची. हे अशा प्रकारे आपण याला कापून घ्यायचे. खूप सोपी रेसिपी आहे आणि आपल्याला जर वेगळ्या प्रकारची भेंडी बनवायची असेल तर खूप छान बनते ही. आपण भेंडी कसं म्हणजे असं सुकी भाजी किंवा दुसरी एक भाजी असताना अशी बनवतो, तर ही स्पेशली भाजी म्हणून सुद्धा आपण बनवू शकतो. अशा पद्धतीने नक्की सर्वांना आवडेल. आणि बिलकुल तुम्ही म्हणाल की ग्रेव्हीमुळे चिकट होते, तर बिलकुल चिकट पण होणार नाही. तर अशा पद्धतीने सर्व भेंडी कापून घ्यायची. तर आता ही भेंडी सर्व आपली अशी छान कापून झालेली. आता आपल्याला हिला फ्राय करून घ्यायचं. तर कढई ठेवली तापण्यासाठी, त्यामध्ये तेल घालायचे 3 चमचे आणि ही भेंडी आपल्याला छान परतून घ्यायची. परतल्यामुळे काय होतं, बिलकुल चिकटपणा कमी होतो त्याचा. तर भेंडी छान परतलेली काढून घ्यायची. तर कढई ठेवली, त्यामध्ये 4 चमचे तेल घालायचे आपल्याला. तर तेल टाकलेले, त्यामध्ये घालायचं जिरं, 3 लवंग, 4 मिरी, थोडीशी दालचिनी 1 इंच आणि 1 तेजपत्ता असे तुकडे करून घेतले. आता मसाले छान तडतडले, त्यामध्ये आपल्याला घालायचा कांदा. हे 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले. त्यामध्येच घालायची आपल्याला लगेच मिरची, म्हणजे काय होतं, कांद्याबरोबर 4 हिरवी मिरची कापून घेतल्या. तिखटवाली मिरची तुम्ही कमी पण करू शकता. तर कांदा छान परतत आलाय, चांगला परतू द्यायचा. बिलकुल कच्चा नाही ठेवायचा कांदा, छान असा गोल्डन कलरवरती तळून घ्यायचा. तर आपल्याला ह्यामध्ये आता 3 चमचे बेसन घालायचे. त्यामुळे छान दाटसर भाजी होते आणि कन्सिस्टन्सी मेंटेन होण्यासाठी मदत होते आणि बेसनामुळे टेस्ट पण भाजीची छान लागते. आपल्याला अजून ग्रेव्ही दही घालायचे, पण काय होतं, नंतर हे बेसन व्यवस्थित भाजल्या जातं. बेसन जर व्यवस्थित भाजलं तरच त्याचं छान टेस्ट लागते भाजीमध्ये. मस्त खमंग वास येतो पिठाचा. तर आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही
बघू शकता मस्त छान भाजलेले. त्यामध्ये आता ग्रेव्ही ॲड करायची. बेसन असल्यामुळं ग्रेव्ही लगेच घट्ट बनलेली, पण आपल्याला अशीच हलवत राहायची, छान परतली पाहिजे. तर त्यामध्येच आलं लसूण पेस्ट घालायची 1 चमचा. तर ग्रेव्ही आणि कांदा आलं लसूण पेस्ट छान परतले. त्यामध्ये आता घालायचं 1 वाटी दही. दही फ्रेश वापरायचे. तर आता हे मिश्रण सर्व छान परतलेलं आहे. आता आपल्याला घालायचे मसाले. तर आपला हा काळा मसाला म्हणजे गरम मसाला 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे धनेपूड 1 चमचा आणि हे अर्धा चमचा मीठ, ही हळद, ही कसुरी मेथी, कोथिंबीर मिक्स करायची. हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. मस्त सुवास येतो. आता टाकायची भेंडी. मसाले छान मिक्स झालेत. दह्याचा वापर करायचा नसेल तर लिंबू वापरलं तरी चालेल. 3-4 चमचे लिंबाचा रस जरी वापरला तरी सुद्धा मस्त होते ही भाजी. बाकी साहित्य सर्व वापरायचं आणि दही स्किप करायचं आणि हे लिंबाचा रस वापरायचा, मस्त होते. तर आता यामध्ये गरम पाणी घालायचे. मस्त झालं. भेंडी मसाला म्हणू शकता किंवा ग्रेव्हीवाली भेंडी, दह्यातील भेंडी. आपली हिरवी मिरचीची दह्यातील भेंडी ती सुद्धा खूप टेस्टी लागते. अजून थोडंसं पाणी घालायचं. भेंडी शिजायची आपली अजून. आणि आता याला झाकण ठेवून आपल्याला 7-8 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायची. छान उकळी आली. आता गॅस कमी करायचा आपल्याला आणि लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची. आणि आता झाकण नाही ठेवायचे, असंच ठेवायचे. आता अशीच ठेवायची म्हणजे छान तेल सुटतं भाजीला. झाकण ठेवल्यानंतर तेल येत नाही वरती. असे 3-4 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती शिजू द्यायची. रेडी झाले आपला भेंडी मसाला. बघू शकता मस्त तेल वरती आहे.
झाले का नाही रेस्टॉरंटमधले सारखा भेंडी मसाला तयार आहे आपली आता सर्व करण्यासाठी ही भेंडी मसाला। तर तयार आहे आपला हा भेंडी मसाला। रेस्टॉरंट सारखी टेस्ट लागते एकदम आणि झटपट होती भाजी ही। तुम्ही पाहुणे आले तरी सुद्धा बनवू शकता। एकदा जर बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल, इतकी मस्त टेस्ट लागते। काय सुरेख कलर आला आहे आणि सुवास पण खूप छान येतोय। तर मस्त असा भेंडी मसाला किंवा दह्यातील भेंडी म्हणू शकता किंवा मसाला भेंडी रेस्टॉरंट सारखीच झालेली आहे। बघू शकता कलर तर खूप मस्त आलाय। तर ही भेंडी तुम्हाला कशी वाटली, भेंडीची भाजी म्हणजे भेंडी मसाला, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा। तुम्हाला कुठल्या प्रकारची भेंडी आवडते हे सुद्धा मला कमेंट करा। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।